भाग 1 श्री स्वामी समर्थ. अनोळखी हाक. श्री स्वामी समर्थ यांच्या नावाला जप करण्यात असताना विनायकाला एक अनोळखी शांतता जाणवली. आयुष्यातील गोंधळ, अपयश आणि त्राण यामध्ये तो हरवला होता. पण त्या दिवशी श्री स्वामी समर्थ जप त्यांच्या अंतःकरणात खोलवर रुजला. भाग 2 स्वप्नातील दर्शन. त्यांच्या रात्री त्यांना स्वप्नात एक तेजस्वी पुरुष दिसला. डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर स्मित. आवाज आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळी उठल्यावर हा मनात एक नवीन उमेद होता. भाग 3 पहिला संकेत. कामावर जाताना अचानक त्यांची गाडी बंद पडली. राग न करता त्यांचे जप सुरू केला. काही वेळात अनोळखी माणूस मदतीला आला. विनायकाच्या मनात विचार आला, हा एक वेगळा योग होता. भाग 4 संकटाची सावली. घरात आर्थिक अडचणी वाढवल्यात, पण यावेळी तो घाबरला नाही. रोज संध्याकाळी दिवा लावून स्वामीची प्रार्थना करू लागला. मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागली. भाग 5 अनोळखी मदत. जुना मित्र अचानक भेटला आणि नवीन नोकरीची संधी दिली. विनायकाला जाणवलं, विश्वास ठेवल्यावर मार्ग नक्की सापडतो. भाग 6 अंतर्मनाचा आवाज. एक दिवशी त्यांच्या जाणवलं की खरी लढाई बाहेर नसली असली. अहंकार आणि संतोष त्यांच्या शत्रू होता. स्वामींच्या नामकरणात त्यांची शांत ठेवायला सुरुवात केली. भाग 7 परीक्षेची वेळ. नवीन नोकरी, ठिकाण, प्रोजेक्ट मिळाला. हा सहकारी साथ देतो. 9 ते 9 ते दररोज जप्त करू राहिला. हळूहळू परिस्थिती त्याच्या बाजू फिरू लागली. भाग 8 चमत्कार की शुद्ध. आई तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरने काळजी व्यक्त केली. विनायकने रुग्णालयातील शांतपणे जप्त सुरू ठेवला. काही दिवसात प्रगती सुधारणी झाली. त्यांच्या डोळ्यात अकृतीचे अश्रू होते. भाग 9 अंतर्गत परिस्थिती. आता त्यांच्या कळत होत्या, स्वामी बाहेर कुठे असून आपल्या श्रद्धेत परिस्थिती बदलती नसली तरी त्यांचा दृष्टिकोन बदलला. भाग 10 अबोल संदेश. एक दिवशी ध्यानात त्याला स्पष्ट जाणवलं, विश्वास ठेव, संयम राख, ठेवा कर. हा स्वामी अबोल संदेश होता. विनायक जीवनात शांत